नमस्कार, मी स्वराली. ॲग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सध्या उन्हामुळं गोठ्यातलं तापमान वाढतं, परंतु उन्हासोबत आणखी एक गोष्ट गोठ्यातलं तापमान वाढवते, ती म्हणजे अमोनिया. अमोनिया वायू गोठ्यात साचल्यामुळं जनावरांना आणि कोंबड्यांना जास्त गरम होतं. शिवाय त्याचा त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होतो आणि आपल्या उत्पादनात घट पाहायला मिळते. पण कसा तयार होतो हा अमोनिया वायू आणि तो जनावरांवर काय परिणाम करतो, तसंच तो परिणाम होऊ नये म्हणून काय करायचं पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात पहिले तर हा वायू कसा तयार होतो हे समजून घेऊयात. अमोनिया वायू हा जनावरांच्या शेण, मूत्र आणि कोंबड्यांच्या शीटमधून बाहेर पडतो. जेव्हा उष्ण, दमट आणि ओलसर हवामान असतं आणि गोठ्यामध्ये बराच काळ शेण, मूत्र आणि कोंबड्यांची शीट राहते, तेव्हा हा वायू गोठ्यामध्ये साचायला लागतो. सहसा याची समस्या पावसाळ्यात निर्माण होते, पण सध्या उन्हामुळे शेतकरी गोठ्याला शेड नेटने बंद करून घेतात, वारंवार जनावरांवर पाणी टाकतात, तर काही जण फॉगर्स बसवतात. त्यामुळं गोठा गार राहत असला तरी बंदिस्त आणि ओलसरही होतो. त्यामुळं गोठ्यात हवा खेळती राहत नाही आणि अशा वातावरणात अमोनिया गोठ्यात साठायला लागतो. याशिवाय पोल्ट्रीच्या बाबतीत पाहिलं तर कोंबड्यांची शीट ही शेडमधल्या बेडवर किंवा तूसवर पडलेली असते, पण त्याची उलटपालट करायला पशुपालक कंटाळा करतात आणि त्यामुळं अमोनिया वाढतो. आणि तसं पाहायला गेलं तर अमोनियाचा त्रास हा पोल्ट्रीमध्ये तुलनेनं जास्तच होतो. पण अमोनियाचा असा काय परिणाम होतो बरं? तर मोठ्या जनावरांपेक्षा शक्यतो वासरं, करडे आणि कोकरांवर याचा जास्त परिणाम होतो. अमोनिया त्यांच्या श्वसन संस्थेवर परिणाम करतो, कारण अमोनिया जनावरांच्या श्वसन नलिकेतून फुफ्फुसात प्रवेश करतो. यामुळं जनावरांना कफ आणि सर्दी होते. त्यांच्या नाकपुडीतून पाणी बाहेर येतं. जास्त कफ असेल तर वासराला श्वास घ्यायलाही त्रास होतो आणि त्यातून निमोनिया सारख्या आजाराची सुद्धा बाधा होण्याची शक्यता असते. याशिवाय कोंबड्यांच्या बाबतीत ही कारणं आणखी चिंता करणारी आहेत, कारण कोंबड्यांना आधीच घामग्रंथी नसतात. त्यामुळं त्यांना जास्त तापमानात धाप लागते आणि अमोनियामुळे वातावरण आणखी उष्ण होत असल्यामुळं ते कोंबड्यांच्या जीवावर बेततं आणि एकूणच परिणाम आपल्या उत्पादनावर आणि उत्पादकतेवर होतो. त्यामुळं गोठ्यामध्ये किंवा पोल्ट्री शेडमध्ये अमोनिया साचूच नये म्हणून काय करायचं तेही जाणून घेऊया. तसं तर तुमच्या लक्षात आलं असेल की ज्या गोष्टींमुळं अमोनिया तयार होतोय त्या गोष्टी टाळायच्यात, पण कशा ते आपण व्यवस्थित समजून घेऊयात. अमोनियाचा वायू साचू नये म्हणून पहिला आणि बेसिक उपाय म्हणजे गोठा नेहमी कोरडा ठेवायचा आहे. त्यासाठी गोठ्यात पंखे लावायचे, गोठ्याची आणि शेडची उंची जास्त ठेवायची. याला कारण म्हणजे गरम हवेचं वजन कमी असतं, त्यामुळं ती उंचावर जाते आणि गार हवा खाली राहते. पण जर गोठ्याची उंची कमी असेल तर गरम हवा जनावरांमध्ये आणि कोंबड्यांमध्ये राहते आणि त्यांच्यावर उष्णतेचा ताण येतो. याशिवाय गोठ्यातील मलमूत्र लगोलग साफ करत राहायचंय. तसंच पोल्ट्री शेडमधलं पाहायचं झालं तर रोजच्या रोज तूस आणि बेडची उलटपालट करायची आणि ओली तूस असेल तर तिचा ओलसर भाग काढून घ्यायचा आहे. ही माहिती लातूरच्या रेणापूर येथील पशुधन विकास अधिकारी डॉक्टर गणेश निटुरे आणि अकोले येथील पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉक्टर अतुल पाटणे यांनी दिली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कृषीविषयक माहितीसाठी ॲग्रोवनला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.